फळं ही निसर्गाने दिलेल्या अखंड ऊर्जेचा स्रोत आहे. शरीरामध्ये आहारातून झालेल्या पोषक तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासत असेल अशा वेळेस किंवा आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरीराची झालेली इम्युन सिस्टीमची व्रास भरून काढण्यासाठी सुद्धा साधारणतः फळाची गरज सतत भासत असते. अशा वेळेस फळं ही उपयुक्त ठरतात, परंतु खाताना किंवा फळ घेताना केल्या जाणाऱ्या चुका हे फळाच्या उपयोगाच्या ऐवजी त्याच्यापासून हानिकारकसुद्धा ठरत असतात. कुठल्या 4 चुका फळं खाताना केल्या जातात ह्या 90% लोकांमध्ये, तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत आमची व्हिडिओ सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. बहुतांशी फळं ही मधुर रसाची म्हणजे गोडसर चवीची, आम्ल स्वरूपाची किंवा आंबट स्वरूपाची आणि त्याचबरोबर शीत आणि बलवर्धनाचे काम करत असतात. याच्या गुणधर्मामुळे शरीरामध्ये असणारा रसधातू जो आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची पूर्तता करतो, त्याचबरोबर आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम किंवा आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती तयार करतो. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून फळे उपयुक्त ठरत असतात. म्हणूनच रसधातूच्या वर्धनासाठी म्हणून फळाचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. त्याचमुळे रसापासून तर रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या 7ही धातूचं पोषण हे रसधातूवरती ठरत असल्यामुळे आहारातून जी पोषक तत्व मिळत नाहीत, काही प्रमाणात कमी पडतात, तिची पूर्तता करण्यासाठी फळांची गरज नित्यनियमाने असत असते. अशा वेळेस फळं घेताना ऋतूच्या आधारावरती, बलाच्या आधारावरती, पचनाच्या आधारावरती आणि त्यासोबत आपण करत असणाऱ्या कार्याच्या आधारावरती घेणं आवश्यक ठरत असतं. परंतु फळं घेताना मात्र 4 महत्त्वपूर्ण चुका ज्या केल्या जातात त्यातली पहिली चूक म्हणजे फळं ही अख्ख्या स्वरूपात न घेणं. बऱ्याच वेळा फळांचे घाई गडबडीमध्ये घेण्यास व्यतिरिक्त किंवा मग शरीरामध्ये अतिशय जास्त प्रमाणात ऊर्जा मिळावी या स्वरूपासाठी म्हणून चुकीच्या पद्धतीने ज्यूस घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवतो. ज्यूस घेणं हे शरीरामध्ये त्या फळांमधून मिळणारे फायबर्स वेगळे केल्यामुळे जास्त वेळेपर्यंत शरीरामध्ये आमाशयामध्ये ते धारण केल्या जात नाही आणि त्यापासून शरीरामध्ये पित्ताची विदग्धता वाढते. म्हणून बऱ्याच वेळा फळं घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये पित्ताची विदग्धता वाढून मळमळ, उलट्या किंवा डोकेदुखीसारखे प्रकार किंवा पित्त विकृतीमुळे लूज मोशनसारखे प्रकारसुद्धा बऱ्याच जणांना जाणवतात. अशा वेळेस फळं ही अख्ख्या स्वरूपात घेतल्याने किंवा त्याच्या फायबर्सच्या स्वरूपात घेतल्यानंतर मात्र शरीरामध्ये लागणारा आम्लता टिकवण्यासाठी लागणारे फायबर्स हे त्याच्यासोबत जोडल्या गेल्याने बऱ्याच काळपर्यंत त्याची ऊर्जा शरीराला मिळत राहते आणि पोषक तत्वाची पूर्ततासुद्धा परिपूर्ण होते. म्हणून फळं ही त्याच्या अख्ख्या स्वरूपात घेणं हे ज्यूस किंवा इतर पद्धतीने घेतलेल्या फळांच्या पदार्थाशिवाय घेणं हे जास्त योग्य ठरतं. दुसरी फळं घेताना केली जाणारी चूक म्हणजे संयोग धर्म. फळासोबत दुधाचा केला जाणारा संयोग म्हणजे मिल्कशेक सारखे प्रकार हे सुद्धा अतिशय हानिकारक ठरत असतात. फळं हे वनस्पतीपासून आणि दूध हे प्राण्यापासून या 2 वेगळ्या योनीतून मिळणारे प्रकार एकत्रित केल्यामुळे मात्र शरीरामध्ये त्याची विरुद्ध अन्न होऊन शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात त्वचेला हानिकारक घटक पोहोचवले जातात आणि त्वचारोगासारखे प्रकारसुद्धा जाणवतात. म्हणून ज्यांना कुठले तरी ऑटोइम्युन डिसीज असतील किंवा नसतील सुद्धा त्यांनीसुद्धा फळं आणि दूध एकत्रित स्वरूपात घेणं हे विरुद्ध अन्न ठरतं. त्यामुळे फळं आणि दूध एकत्रित घेणं हा संयोग टाळणं हे सुद्धा आवश्यक ठरतं. तिसरा प्रकार जो केला जातो फळ आणि फळभाज्या एकत्रित करणं किंवा स्मूदीसारखे प्रकार, ज्याच्यामध्ये 2 वेगळ्या गोष्टी ह्या एकत्रित करून घेतल्या जातात किंवा त्यांना स्मॅश करणं, बॉईल करणं अशा प्रकारे फळावर प्रक्रिया केली जाते. फळ ही त्याच्या पिकलेल्या स्वरूपात, पक्व स्वरूपात, आम्ल स्वरूपाचे असते. त्यामुळे फळं घेताना ही त्याच्या अख्ख्या स्वरूपात आणि फक्त फळाच्या स्वरूपातच घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा फळामधली आम्लता ही तीव्र स्वरूपाची असेल तर मात्र त्याच्यावरती सेंदे मिठासारख्या क्षाराचं मारण केल्याने त्यातली आम्लता कमी होत असते. त्यामुळे त्यावरती चाट मसाल्यामध्ये वापरल्या जाणारा काळं मीठ किंवा सेंदे मीठ याचा वापर करणं इथपर्यंत तर ठीक आहे, परंतु फळांचा वापर व्यतिरिक्त कुठल्या तरी वेगळ्या योनीच्या फळभाज्यासारख्या प्रकारामध्ये किंवा शिजून प्रक्रिया करून करणं हे चुकीचं ठरतं. आता फळ केव्हा घेतली पाहिजेत? फळ घेण्याची ही योग्य वेळ जी मानली आहे ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मानलेली आहे. सूर्यास्तानंतर मात्र कुठल्याही पद्धतीने फळ घेणं हे सुद्धा त्रासदायक ठरत असतं.
सूर्यास्तानंतर शरीरामध्ये आम्लगुण वाढतो आणि शरीराची क्षारता कमी झालेली असते, म्हणजे अग्निमंद झालेला असतो. अशा वेळेत आहारातून किंवा फळातून मिळणारी आम्लता ही त्रासदायक ठरत असते. त्यामुळे कफवर्धन होऊन बऱ्याच वेळा डोकेदुखीसारखे विकार किंवा शरीरामधलं बल हानी होण्याचे प्रकारसुद्धा होतात. म्हणून रात्रीच्या वेळेला सूर्यास्तानंतर फळं घेणं ही टाळली पाहिजे. उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये दिवसा सूर्योदयापासून तर सूर्यास्ताच्या आत किंवा दुपारच्या वेळेला विशेष करून आहारानंतर 3 ते 4 तासांनी शरीराच्या ऊर्जेची पूर्तता करण्यासाठी म्हणून फळं घेणं जास्त योग्य ठरतं. आता फळं ही कुठल्या आधारावरती घेतली पाहिजे? तर फळं घेताना तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशाच्या 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा तुमचा देश मानला जातो. म्हणजे तुम्हाला आवश्यक असणारी पोषक तत्व ही तुमच्या जमिनीतून मिळत असतात आणि तुम्ही राहता त्या प्रदेशामधलं वातावरण आणि त्या प्रदेशामध्ये असणारे पीक पाणी याच्या आधारावरती फळं ही जास्त उपयुक्त ठरतात किंवा त्यांची गरजेची पूर्ततासुद्धा करत असतात. त्यामुळे तुमच्या भागामध्ये मिळणारा पेरू किंवा आवळा हा जेवढा उपयुक्त ठरतो तो काश्मीरमध्ये मिळणाऱ्या सफरचंदापेक्षा जास्त गुणधर्म पूर्ण करणार आहे. त्यामुळे साधारणतः प्रदेशाच्या आधारावरती आणि ऋतूच्या आधारावरती फळं घेणं जास्त योग्य ठरतं. उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये शरीरामध्ये रसधातूची कमतरता होत असते. त्यामुळे रसाळ फळं उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये विशेष करून घ्यायची असतात. शरीरामधली क्षारधर्म उन्हाळ्यात वाढत असतो, तो कमी करण्यासाठी म्हणून आम्लतेची गरज परिपूर्ण असते. म्हणूनच कैरी किंवा आंबा, त्याचबरोबर मिळणारे टरबूज, खरबूजसारखी रसाळ फळं याची आवश्यकता या ऋतूमध्ये पडते. आता चौथा महत्त्वाचा प्रकार म्हणजे फळाच्या रंगाच्या आधारावरती. बहुतांश वेळा फळामध्ये असणारी लाल पिवळी फळं ही शरीरामध्ये बलवर्धनासोबत पाचकसुद्धा ठरतात. पाचक फळं घेतल्याने शरीरामध्ये ज्यांच्यामध्ये पचन मंद झालेलं आहे किंवा ज्या आजारपणातून बाहेर पडत आहेत अशांमध्ये शरीराची इम्युन सिस्टीम भरून काढण्यासाठी लाल पिवळ्या प्रकारची रसाळ फळं घेणं जास्त उपयुक्त ठरतं. यामध्ये पपई, डाळिंब किंवा इतरसुद्धा जी लाल रंगाने लाल पिवळी फळं आहेत ती शरीरामध्ये पाचक प्रकारामध्ये येत असतात. परंतु ज्यांच्यामध्ये बलवर्धन करण्याची योग्यता आहे किंवा ज्यांच्यामध्ये शारीरिक कसरतीची कामं केली जातात किंवा ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, ज्यांच्यामधला अग्नी चांगला आहे, अशा व्यक्तींनी मात्र गरिष्ठ पांढऱ्या स्वरूपाची फळं म्हणजे सफरचंद, केळीसारखी फळंसुद्धा स्वीकारणं काही योग्यच ठरतं. त्यामुळे फळं घेताना मात्र रंगाच्या आधारावरती, प्रदेशाच्या आधारावरती, तुमच्या पाचनाच्या आधारावरती आणि विशेष करून विरुद्ध अन्नाच्या प्रकारामध्ये टाळणं आवश्यक ठरतं. फळे हे निसर्गाने दिलेलं आपल्याला एक अमृतच मानावं लागेल. शरीरामधली पोषक तत्व पूर्ण करण्यासाठी फळासोबत कुठल्याही प्रकारची छेडखानी न करता केवळ फळं खाणं हे जास्त योग्य ठरतं.